तर जय महाराष्ट्र मित्रांनो, हा ब्लॉग आपला असणार आहे 2 दिवसाचा. तर हा व्ह्यू बघून मी निघालो नाश्ता करायला. नाश्ता करून मी निघालो मामाच्या दुकानावर. तुम्हाला माहितच, मी मामाच्या घरी आलोय. मग काय, मामाच्या दुकानावर आलो. मामा गेले घरी नाश्ता करायला. मग काय, मम्मी पप्पा आले. आम्ही जाणार होतो आज विठ्ठलवाडीला, तर मम्मी पप्पा गेले बाईक वरती आणि मी आलोय ट्रेननी तिकीट वगैरे काढून मस्तपैकी आलो आत्याच्या घरी. मग काय, भावाचा फोन आला, बोलला काकाच्या इकडे गाडी लावली, घेऊन ये. तो गेलेला चालत, पाऊस होता म्हणून आम्हाला भिजत भिजत पाठवलं त्यांनी. मग काय, माझा भाऊ मस्त पाठी बसलेला होता. मग काय, आत्याच्या घरी येतात त्यांनी काम सांगितलं नाश्ता घेऊन यायला, पण नाश्त्याचे दुकान बंद होते. मग पप्पा बोलले बाईक घेऊन जा नाश्ता घ्यायला. मग आम्ही गेलो कोळशेवाडीला. तर जे पण कोळशेवाडीला राहतं त्यांना माहीतच असेल, कोळशेवाडीत चांगलं नाश्ता वगैरे भेटतं, कपडे वगैरे भेटतात. मग काय, दुपारचं जेवण केलं. जेवण झालेलंच होतं. जेवायला आज आपलं होतं कोळंबी भात. कोळंबीचा भात होता. मग काय, बहीण आलेली, बहिणीने राख्या बांधल्या आम्हाला, भावांना सगळ्यांना. मग काय, पप्पाची पण रक्षाबंधन झाली, दोन्ही आत्यांनी राख्या बांधल्या. मग काय, हा भाऊ व्हिडिओमध्ये येत नव्हता. मग काय, मी आलो दुसऱ्या बहिणीकडे. दुसरी बहिणीने पण मस्त मला टी शर्ट घेतलेलं मस्तवालं. तिला मी पैसे देत होतो पण तिने घेतले नाही. बोलली तू जेव्हा कमवायला लागशील तेव्हा दे मला. मग काय, भावाने घरी सोडलं. घरी येतच केलं जेवण मस्तपैकी. मग हा भाऊ शाळेतून आलेला, तो बोलला व्हिडिओमध्ये घे. मग त्याला व्हिडिओमध्ये घेतला आणि मग निघालो नाश्ता घ्यायला. मग काय मित्रांनो, नाश्ता विष्टा खाऊन निघालो मम्मी आणि मी ऐरोलीसाठी. मग काय, विठ्ठलवाडीवरून आलो ठाण्याला. पनवेल ट्रेन लागलीच होती, मग ऐरोलीला आलो. मग ऐरोलीवरून रिक्षा पकडून आलो घरी. मग काय मित्रांनो, येतात मम्मीने दूध आणायला सांगितलं, दूध घेऊन आलो. चहा बनवला, चहा बिस्किट खाल्ला. मग रात्री जेवायला बसलं. जेवायला बनवलं होतं कारलं. मग काय, कारलं तर मला आवडत नाही. मग मम्मीने मला अंड्याची भुर्जी बनवली. तर हा ब्लॉग इथंच नाही केलो मित्रांनो, बाय.